स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा बनते त्याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर चेक करा, सर्वात पहिला पाहणार आहोत कॅल्शियम क्लोराईड. ओके, त्यानंतर पाहणार आहोत कार्बन डायऑक्साईड. तर चेक करा, कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा लिहावा लागेल सिम्बॉल. तर चेक करा, कॅल्शियमचा काही आपल्याकडे Ca आणि क्लोराईडचा काही क्लोरीनचा आपल्या जोडी Cl. ओके, त्यानंतर त्याची व्हॅलन्सी. तर कॅल्शियमची तुमची व्हॅलन्सी असते 2 आणि क्लोरीनची व्हॅलन्सी असते तुमची 1. ओके, तर मग काय करायचं इथं, मग करायचं क्रॉस मल्टिप्लाय. तर सर्वात आधी याचा मल्टिप्लाय केला, Ca ना 1 ला म्हणजे कॅल्शियम 1 ला मल्टिप्लाय केलं तरी तुमचा किती येणार आहे, तर Ca आणि 1 ला व्हॅल्यू नाही तिथं राहू द्या. मग काय, क्लोरीनला 2 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय बनते आपल्याकडे Cl2. म्हणजे कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय झाला, CaCl2. ओके, त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडचा पाहणार सर्वात पहिले कार्बनचा सिम्बॉल C आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन त्यामध्ये ऍड होते, तिथंही आपल्याकडं O. ओके, तर कार्बनची जी व्हॅलन्सी असते, तर कार्बनची व्हॅलन्सी असते 4. ओके, तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी असते 2. आता पुन्हा काही इथं काय करायचं, मल्टिप्लाय. इथं सांगत राहिलं, दुसरा मल्टिप्लाय हा असा होता आपला. ठीक आहे, त्यानंतर पहिला मल्टिप्लाय असं करायचं, किती ना आपल्याकडे C किती ना आपल्याकडे 2. ओके, नंतर दुसरा मल्टिप्लाय असा, तर O किती राहील आपल्याकडे 4. ओके, जर इथं डिवाइड होत असेल तर आपण काय करू इथं शकतो, डिवाइड करू शकतो. म्हणजे चेक करा, 2 1 जा 2, 1 राहील तर 1 ला व्हॅल्यू नाही आणि 2 2 जा 4. तर म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय झाला आपला CO2. तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला करू शकता किंवा तुम्ही कमेंट मध्ये त्याचं उत्तर देऊ शकता. थँक्यू.